So as I have told you already, in this chapter there are 4 sessions. ठीक आहे, आपण 4 सेशन्स त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. एक तर कंटेंटमध्ये इंट्रोडक्शन घेणार आहोत अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा. नंतर फर्स्ट फॉर्म्युला आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा, दॅट वी आर गोइंग टू स्टडी. सेकंड एंड टर्म म्हणजे अनलिमिटेड टाईम एखादी गोष्ट जर इन्फानाईट नंबरवरती असेल तर हाऊ टू फाइंड दॅट आउट. अँड द फोर्थ थिंग दॅट इज सम, टोटल सम किती असेल, दॅट विल बी डिस्कसिंग टुडे, सॉरी डिस्कटिंग इन दिस होल चॅप्टर. ठीक आहे. वी हॅव यस्टरडे सीन द इंट्रोडक्शन ऑफ दिस chapter, but as the audio was not clear, I will repeat it again. ठीक आहे. So arithmetic progression is directly related to our day to day life. अरिथमॅटिक प्रोग्रेशन जे आहे ते आपल्या डे टू डे लाईफ बरोबर रिलेटेड आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जर कंपनीमध्ये एखाद्या जॉबसाठी अप्लाय करतो, ठीक आहे, कंपनीमध्ये जॉबसाठी अप्लाय केल्यानंतर त्याला पर्टिक्युलर काहीतरी पेमेंट कंपनी देईल. इमॅजिन करा त्यांनी इथं 8,000 अशी सॅलरी सांगितलेली आहे आणि नंतर कंपनी म्हणते की यार 1 वर्षानंतर 500 रुपीज जे आहेत ते त्याच्यामध्ये काय होणार आहेत, ॲड होणार आहेत. ठीक आहे. सो दॅट्स द कन्स्ट्रेंट कंपनी हॅज केप्ट. अशा पद्धतीचे काही कन्स्ट्रेंट जे आहेत ते कंपनीने ठेवलेले आहेत. सो इन द फर्स्ट लेक्चर दॅट पर्टिक्युलर पर्सन विल गेट 8,000 सॅलरी. इन द सेकंड इयर इट विल बी 8,500. इन द थर्ड इयर इट विल बी 9,000. सो बेसिकली देअर विल बी इन्क्रीमेंट ऑफ 500 रुपीज एव्हरी इयर. प्रत्येक वर्षाला इन्क्रीमेंट किती होणार आहे, 500चं होणार आहे. इफ विल बी एबल टू सी दिस, तुम्ही जर हे बघितलं तर इथे एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन तयार होतं इन्फायनाईट सिरीजचं. ठीक आहे. इवन दो दॅट पर्सन मे हॅव सम सॉर्ट ऑफ लिव्हिंग लाईफ, त्याची काहीतरी लाईफ एक्सपेक्टन्सी काहीतरी पर्टिक्युलर राहील, पण स्टील तिथं डॉट 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 दिलेला आहे. तो किती दिवस राहील त्या कंपनीमध्ये वगैरे आपल्याला माहिती नाही आहे, म्हणूनसाठी तिथं इन्फायनाईटचा सिम्बॉल दिलेला आहे. सो दिस काइंड ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन विल बी इन्फायनाईट अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं बेसिक काय आहे की डिफरन्स शुड बी कॉमन डिफरन्स शुड बी सेम. म्हणजे 8,500 आणि 8,000 मध्ये कॉमन डिफरन्स किती येतो, 500. आणि 9,000 आणि 8,500 मध्ये पण डिफरन्स किती येतो आहे, 500चा येत आहे. सो दॅट इज सेम. सो इट इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन वी कॅन से. हॅलो, कोणाला काही डाऊट आहे का? हां, नाही ना, ठीक आहे. शाल आय मूव ऑन? ओके. द सेकंड एक्झाम्पल दे हॅव टोल्ड अस इज ऑफ लॅडर. त्यांनी एक सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, ते कशाचं आहे, लॅडरचं आहे. ठीक आहे. व्हॉट इज दॅट एक्झाम्पल रिलेटेड टू? दे हॅव टोल्ड अस दॅट द लास्ट स्टेप ऑफ दिस लॅडर इज ऑफ 45 सेंटीमीटर. त्यांनी काय सांगितलं आपल्याला की जी लॅडर आहे त्याची जी लास्ट स्टेप आहे ती किती सेंटीमीटरची आहे, 45 सेंटीमीटर. अँड ॲज वी मूव अपवर्ड, आणि जसजसं आपण अपवर्डला जाऊ तसं काय होत आहे की 2 सेंटीमीटरनी दॅट स्टेप इज गेटिंग reduced. ती स्टेप काय होत आहे, रेड्यूस होत आहे. सो इफ दिस इज 45 सेंटीमीटर, द सेकंड लास्ट विल बी 43 सेंटीमीटर, 41 सेंटीमीटर, 39 सेंटीमीटर अँड सो ऑन. यू विल बी एबल टू कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ द फर्स्ट स्टेप. तुम्हाला फर्स्ट स्टेपची लेंथ पण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. सो दॅट वॉज द सेकंड एक्झाम्पल आय हॅव टोल्ड यू यस्टरडे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर यू आर ऑलरेडी नोईंग दॅट इट इज फायनाईट. नो, फर्स्ट स्टेप पण आहे याच्यामध्ये, लास्ट स्टेप पण आहे. समजतंय ना मी काय म्हणतोय? तुम्ही जर ही पूर्ण लॅडर बघितली तर ह्या लॅडरमध्ये फर्स्ट आणि लास्ट स्टेप्स आर देअर. सो वी कॅन से इट इज फायनाईट अरिथमॅटिक प्रोग्रेशन ॲज वी नो द फर्स्ट नंबर ऑफ द सिरीज अँड द लास्ट ॲज वेल. पहिला आणि लास्टचा दोघं पण आपल्याला माहिती आहेत, म्हणून आपण याला काय म्हणणार आहे, फायनाईट अरिथमॅटिक प्रोग्रेशन. सो मुव्हिंग ऑन टू द थर्ड एक्झाम्पल. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, देअर इज अ सेव्हिंग स्कीम. एक सेव्हिंग स्कीम आहे की त्याच्यामध्ये काय होत आहे की 5-4 टाईमनी इन्क्रीमेंट होत आहे आफ्टर एव्हरी 3 इयर्स. म्हणजे प्रत्येक 3 वर्षाला काय होत आहे, 5-4 टाईमनी इन्क्रीमेंट होत आहे. सो बेसिकली आय वॉन्ट टू टेल यू दिस. आय हॅव टोल्ड यू ऑलरेडी. तुम्हाला काल पण सांगितलं होतं मी. हां, हॅलो, कोणाला डाऊट होतं का? ओके. 5-4 टाईम्सने इन्क्रीमेंट होतं म्हणजे काय होतं नेमकं, वी हॅव डिस्कस इट ऑलरेडी. म्हणजे इमॅजिन करा, एका जर व्यक्तीने 100 रुपये इन्व्हेस्ट केले, ठीक आहे, तर 3 वर्षानंतर त्याच्या रकमेमध्ये किती ॲड होतील ते आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे. इफ ही हॅज इन्व्हेस्टेड 100 रुपीज, विल हॅव टू क्रॉस मल्टिप्लाय इट. आपल्याला काय करावं लागेल रे, क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. सो इट इज 5 डिवायडेड बाय 4 इज इक्वल्स टू 100 100 will be at the denominator.
वी नीड टू फाइंड आउट धिस आफ्टर 3 years हाऊ मच दॅट पर्सन विल बी एबल टू गेटिंग. ठीक आहे, त्याला किती मिळेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. फॉर दॅट पर्पज यू विल हॅव टू क्रॉस मल्टिप्लाय दिस थिंग. त्यासाठी तुम्हाला 100 जे राईट साईडला डिनॉमिनेटरमध्ये आहे ते तुम्हाला लेफ्ट साईडला आणावं लागेल. लेफ्ट साईडला जर 100 आलं तर ते काय होईल, 5ला मल्टिप्लाय होईल. समजतंय का मी काय म्हणतोय? सो इट विल बी 500. ते काय होईल 500 म्हणजे हां बोला. एक मिनिट. हॅलो, आहे नुपूर आहे. ठीक आहे, सॉरी किती बरं मी काय सांगितलं समजलं काय, चुकून झालं असेल कदाचित. सो व्हॉट आय वॉज टेलिंग, देर इज अ एक पर्सन आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे की एका स्कीममध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. ठीक आहे, अँड ही विल बी गेटिंग 5-4 टाइम्स. जी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या 5-4 टाइम्स त्याला भेटणार आहे. ठीक आहे, आफ्टर 3 years, 3 वर्षाच्या नंतर. जसं मी तुम्हाला सांगितलं काल की जर त्याने 100 रुपीज इन्व्हेस्ट केलेले असतील तर 3 वर्षानंतर किती होतील, ही रक्कम वरच्या साईडला येईल. समजतंय का मी काय म्हणतोय? दिस इज द बेसिक. यू नीड टू क्रॉस मल्टिप्लाय दिस. 100 इज अ denominator to the RHS. If it will move to the LHS, it will be in the multiplication. So it is 500 divided by 4. 500 divided by 4 किती येतं? 125. So after 3 years जे काही इन्व्हेस्टमेंट आहे 100 रुपीज त्याचं काय होईल, 125 एवढं होईल. सो बेसिकली व्हॉट दे हॅव टोल्ड इन द बुक, टेक्स्टबुकमध्ये त्यांनी एक्झाम्पल जे दिलेलं आहे त्याच्यामधलं इन्व्हेस्टमेंट किती आहे रे, 8000. त्याचं पण आपण करून बघूया आता. 8000 जर आपण करून बघितलं, अगेन सेम मेथोडॉलॉजी वी आर गोइंग टू अप्लाय. 5 डिवायडेड बाय 4. इन्व्हेस्टमेंट किती आहे आता, 8000. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट 8000 आहे. वी नीड टू कॅल्क्युलेट हाऊ मच शी और ही विल बी एबल टू गेट आफ्टर 3 years. अगेन यू विल हॅव टू मूव दिस 8000 टू द LHS. LHSला तुम्हाला ते मूव्ह करावं लागेल. इथं हे डिव्हिजनमध्ये या साईडला गेल्यावर ते काय होईल रे, मल्टिप्लाय होईल. सो इट इज 5 into 8000 डिवायडेड बाय 4. समजतंय ना, 5 into 8000 डिवायडेड बाय 4. 5 into 8000 किती होईल मग, डिरेक्टली तुम्ही 4ने डिवाइड करू शकता. इथं 4 आहे, 4 1 जा 4, 4 2 जा 2, सॉरी 8. सो इट इज 2000. 2000 into 5 is 10,000. So after 3 years she will be able to get 10,000 as the इन्व्हेस्टमेंट रिटर्न. इन्व्हेस्टमेंट जे केलेलं आहे ते काय होईल, तिचं कन्वर्ट होईल आणि 10,000 मध्ये ते दिसेल. अँड सो ऑन, ते असंच इन्क्रीज होत जाईल. ठीक आहे, ते पण काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. दिस इज ऑल्सो काइंड ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हे पण अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये. सो बेसिकली yesterday we have seen another example that is of the squares. ठीक आहे, ह्या स्क्वेअर्सचा आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं. इफ यू सी धिस, तुम्हाला 2 गोष्टी त्याच्यामध्ये दिसतील. एक तर आहे युनिट स्क्वेअर अँड अनादर वन इज स्क्वेअर. ठीक आहे, सो बेसिकली युनिट स्क्वेअर म्हणजे काय, एक छोटा एंटायटी स्क्वेअरचा. ठीक आहे, अँड द स्क्वेअर विल बी रिलेटेड टू द बिगर वन. सो देर आर 3 फिगर्स ऑफ द स्क्वेअर. ठीक आहे, फर्स्ट वन काय येईल मग, 1चा स्क्वेअर, हा सेकंडचा स्क्वेअर आणि हा थर्डचा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर. असं त्यांनी त्याच्यामध्ये एलॅबरेट केलेलं आहे. देन वी हॅव सीन दिस एक्झाम्पल. आपण काल हे एक्झाम्पल बघितलं होतं एका रॅबिटच्या पेअरचं. आय हॅव टोल्ड यू येस्टरडे की रॅबिटच्या पेअरचं कसं असतंय, त्यांनी काय सांगितलेलं आहे की फर्टिलिटी जी आहे रॅबिटच्या पेअरची, फर्स्ट मंथमध्ये ते ॲज इट इज राहतील, सेकंड मंथमध्ये ते न्यू ऑफस्प्रिंगला काय करतील, बर्थ देतील. ठीक आहे, नेक्स्ट जनरेशनला बर्थ देतील. दॅट इज द एक्झाम्पल दे हॅव टोल्ड अस. तेच एक्झाम्पल त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. मग आपल्याला एक प्रकारचे अरिथमॅटिक प्रोग्रेशन तयार करायला सांगितलेले आहे. सो बेसिकली तुम्ही जर बघितलं तर हे जे व्हर्टिकली सांगितलेलं आहे ते स्वतः आहेत. समजतंय ना, जे पण तुम्ही जर व्हर्टिकली ॲरो बघितले डाऊनवर्ड तर ते स्वतः आहे, त्याला आपण डबल काउंट करणार नाही आहोत. ठीक आहे, त्याला आपण डबल काउंट करणार नाही आहोत. आणि ऑफस्क्रीन किंवा नेक्स्ट जनरेशन कोणती असेल, जे टिल्टेड ॲरोने दाखवलेले आहे, स्लोप्ड ॲरो जो आहे त्यांनी काय होत आहे, ऑफस्प्रिंग होत आहे. म्हणजे तुम्ही जर फर्स्ट केस बघितली, फर्स्ट केसमध्ये एक रॅबिटचा पेअर आहे, सेकंड मंथमध्ये पण ते सेम राहणार आहे. कंडिशन काय आहे, कारण ते लगेच नेक्स्ट मंथमध्ये बर्थ करू शकतं का, नाही, त्याला 1 महिना मध्ये जाऊ द्यावा लागतोय. सो त्याच्यानंतरच्या मंथमध्ये दे हॅव गिवन बर्थ टू दिस पेअर. समजते ना, या पेअरला त्यांनी बर्थ दिलेली आहे आणि ही सेम राहणार आहे थ्रूआउट, ती सेम राहणार आहे. आणि हे स्वतः आहेत ते नेक्स्ट मंथमध्ये. मग तुम्ही जर बघितलं इथं तर फर्स्ट मंथमध्ये, सेकंड मंथमध्ये 1-1 आहे आणि थर्ड मंथमध्ये ते स्वतः आणि त्यांचा एक ऑफस्प्रिंग. ठीक आहे, अशा पद्धतीची एक नवीन पेअर तयार झालेली आहे. सेकंड मंथमध्ये ते स्वतः बर्थ देतील, पण ही पेअर देऊ शकेल का बर्थ, नाही. रिझन काय आहे, प्रोव्हाइडेड फर्स्ट मंथमध्ये ते बर्थ करत नाहीत. समजते मी काय म्हणतोय, ही जी पेअर आहे इथं ऑब्झर्व करा, ते ॲज इट इज राहिलेले आहेत नेक्स्ट मंथमध्ये.
आणि नेक्स्ट मंथमध्ये त्यांनी नवीन ऑफस्प्रिंगला परत काय केलेलं आहे, बर्थ केलेलं आहे. समजतंय ना. सो अशा पद्धतीने त्यांनी ते कॅल्क्युलेट केलेलं आहे आणि तुम्हाला इथं दिसेल 1 फर्स्ट काउंट, सेकंडला पण 1 राहिलेला आहे आणि थर्डला तुम्हाला ते वाढत गेलेलं दिसेल. दिस इज काइंड ऑफ एक्झाम्पल दे हॅव टोल्ड. ठीक आहे. आता आपण काही इनफायनाईट पद्धतीच्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन्स बघूयात. काल पण आपण बघितलेले आहेत. स्टील वी विल मूव्ह ऑन. एक मिनिट. हां, ठीक आहे. सो इन द फर्स्ट एक्झाम्पल, पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय आहे, दे हॅव गिवन दिस 1 2 3 अँड 4 डॅश 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 डॅश. ठीक आहे. सो अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा बेसिक रूल काय आहे, कॉमन डिफरन्स शुड बी सेम. कॉमन डिफरन्स कसा पाहिजे, सेम पाहिजे. जर त्यांनी दिलेला आहे 1 2 3 4, कॉमन डिफरन्स आपण कसा काउंट करतो, सेकंड टर्ममधून फर्स्ट टर्म सबट्रॅक्ट करायची अँड विल हॅव टू चेक द कॉमन डिफरन्स. आता 2 मधून 1 मायनस केलं तर 1, परत 1, परत 1. कॉमन डिफरन्स सेम आहे का, आहे. सो इट इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हे काय आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. नाऊ विल सी द सेकंड एक्झाम्पल. त्यांनी जे सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे ते आपण बघूया. सो दे हॅव टोल्ड अस इन द सेकंड एक्झाम्पल, सिरीज स्टार्ट विथ 100. सिरीज कुठून सुरू होत आहे रे, 100ने सुरू होत आहे. सो इट इज 100 70 70 देन 40 आणि 10. अशा पद्धतीची नंबर सिरीज त्यांनी दिलेले आहे. इथं पण तुम्ही जर बघितलं तर सेकंड टर्ममधून काय करायचं, फर्स्ट टर्म मायनस करायचे, थर्ड टर्ममधून सेकंड टर्म आणि फोर्थ टर्ममधून थर्ड टर्म मायनस करायची आणि आपल्याला चेक करायचं आहे. 70मधून 100 जर मायनस केलं तर इट इज -30. परत 40मधून 70 जर मायनस केलं तर इट इज अगेन -30 आणि 10मधून -40 जर मायनस केलं आपण तर इट इज अगेन -30. सो द डिफरन्स इज सेम. डिफरन्स कसा आहे, सेम आहे. सो अगेन इट फॉलोज द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अगेन काय होत आहे, ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन फॉलो करत आहे. इफ विल सी द नेक्स्ट एक्झाम्पल, आपण जर त्याच्यानंतरचं एक्झाम्पल बघितलं, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, -3 -2 -1 अँड 0. दिस वन इज सिरीज दे हॅव टोल्ड अस. अगेन सेम मेथोडॉलॉजी. सेकंड टर्ममधून फर्स्ट टर्म, थर्ड टर्ममधून सेकंड आणि फोर्थ टर्ममधून थर्ड आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करायचं आहे. आता -2 आहे इथं, बरोबर का. -2 मधून आपल्याला काय मायनस करायचं रे, -3. हे व्यवस्थित बघा थोडंसं. वी नीड टू सबट्रॅक्ट -3 फ्रॉम -2. सो द -3 ॲज इट इज घ्यावं लागेल आपल्याला. समजते का मी काय म्हणतं. सो अगेन इट विल बी -2. मायनसमुळे ह्याचं साईन काय होईल रे, प्लस होईल. सो इट इज +3. +3 मधून -2 गेले, सो इट इज 1. समजतंय का. फर्स्ट 2 डिजिटचा किती आला रे कॉमन डिफरन्स, +1 आला. ठीक आहे. फर्स्ट 2 डिजिटचा कॉमन डिफरन्स किती आला आहे, 1 आला आहे. आता आपण सेकंड आणि थर्ड जे आहे त्यांचं करूया. थर्डमधून काय करतो आपण, सेकंड टर्म जी आहे ती मायनस करतो, बरोबर का. सेकंड टर्म कोणती आहे, -2. अगेन सेम मेथोडॉलॉजी. -1 मायनसमुळे हे काय होईल, ब्रॅकेटच्या आतले साईन्स काय होतील रे, चेंज होतील. सो द साईन विल बी प्लस. हिअर इट इज 2. 2 - 1 इज +1. ठीक आहे. 2 - 1 इज +1. सो सेकंडचा डिफरन्स पण किती आला रे, +1. ठीक आहे. आता थर्डचा बघा, 0 - 1 काय येत आहे, थर्डचा 0 - 1 इट विल बी -1. आता इथं काय झालंय बघा, इथला डिफरन्स जो आहे तो चेंज आलाय. समजतंय ना. इथला डिफरन्स काय आलाय, चेंज आलाय. त्यामुळे ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन नसणार आहे. इट इज नीडेड टू बी हॅव्हिंग कॉमन डिफरन्स. डिफरन्स कसा पाहिजे रे, कॉमनच पाहिजे. समजतंय का. डिफरन्स शुड बी कॉमन. आता नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट दे हॅव गिवन द सेम नंबर. त्यांनी काय केलेलं आहे, नेक्स्ट सिरीजमध्ये सेमच नंबर दिला आहे, 3 3 3 3. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे रे, 0चा आहे. इट ऑल्सो फॉलोज द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हे पण काय करत आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन फॉलो करत आहे. ठीक आहे. फोर्थ एक्झाम्पल दे हॅव गिवन -1.0 -1.5 2.0 अँड सगळे मायनसमध्ये आहे. ठीक आहे. सो इट इज -1 -1.5 -2 आणि -2.5 असं आहे. तर तुम्ही इथं जर ऑब्झर्व केलं तर प्रत्येक ह्याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, -0.5चा डिफरन्स आहे.
इथं फक्त बेसिकली मला काय सांगायचं आहे तुम्हाला, ह्या सगळ्या एक्झाम्पलमध्ये जर आपण बघितलं तर एकच कंडिशन आपल्याला फॉलो करायची आहे आणि ती कंडिशन कोणती आहे? डिफरन्स शुड बी कॉमन, नो मॅटर वेदर इट इज निगेटिव्ह, पॉझिटिव्ह ऑर झिरो. डिफरन्स निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल, झिरो असेल, त्याचा काही संबंध नाही. नो मॅटर इट इज निगेटिव्ह, पॉझिटिव्ह ऑर झिरो. समजते ना मी काय म्हणतोय? टिल दिस पॉईंट इज देअर एनीवन हू इज हॅव्हिंग एनी डाऊट? आता या पॉईंटपर्यंत असं कोणी आहे का की ज्याला डाऊट आहे? सगळं इथपर्यंतचं क्लिअर समजलेलं आहे का? मी अजून एकदा विचारतोय, कारण मॅथ्स ही गोष्ट ऑनलाईन शिकण्याची नाही असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. त्यामुळं मी कालचं रिपीट सेशन घेतोय, काल ऑडिओ क्लिअर नव्हता म्हणून. जर का अजून पण कोणाला डाऊट असेल तर आय एम रेडी टू अजून एकदा क्लिअर करायला तयार आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, शाल आय बिगिन अगेन? अजून एकदा सुरुवात करू? नेक्स्ट पॉईंटला सुरुवात करू का? ठीक आहे, विल मूव टू द अनदर पॉईंट. आपण आता नेक्स्ट पॉईंटला जाऊया. ठीक आहे. नाव दे हॅव गिवन सम फायनाईट एक्झाम्पल्स ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ठीक आहे, त्यांनी काय केलेलं आहे रे, आता फायनाईट एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आता इथं जर बघितलं तर हे कसे होते? इनफायनाईट, कारण ते कुठं जाऊन थांबतील आपल्याला माहिती होतं का? नाही. ठीक आहे, ही जर सिरीज बघितली तर यू आर एबल टू सी द लास्ट नंबर. तुम्हाला लास्ट नंबर जो आहे तो प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, दे हॅव गिवन द फर्स्ट एक्झाम्पल ॲज हाईट ऑफ स्टुडंट्स. ठीक आहे, हाईट ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत एका पर्टिक्युलर क्लासमधल्या 147, 148, 149 टिल 157. सो डिफरन्स इज ऑफ 1. डिफरन्स कितीचा आहे? प्रत्येक सक्सिडिंग डिजिटमध्ये 1चा आहे. व्हॉट वॉज आवर कंडिशन? द सक्सिडिंग डिफरन्स शुड बी कॉमन, देन अँड देन ओनली द सिरीज follows the arithmetic progression. That was our condition. Even though it is negative, positive or zero, doesn't matter. ठीक आहे. इन द सेकंड एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे त्यांनी? टेम्परेचर्स दिलेले आहेत एका पर्टिक्युलर सिटीमधले. आपण जर ते बघितलं तर डिफरन्स कितीचा आहे त्याच्यामध्ये? -3 + 3.1. सो इट इज 0.1चा डिफरन्स येतो, पॉझिटिव्ह आहे तो डिफरन्स. ठीक आहे. थर्ड ह्याच्यामध्ये बघा, एक पर्टिक्युलर लोन आहे. ठीक आहे, आणि लोन एक 1000 रुपीजचं घेतलेलं आहे आणि एव्हरी मंथला 50 रुपये काय करत आहे? एक पर्टिक्युलर व्यक्ती रिटर्न करत आहे. ठीक आहे, जर का प्रत्येक मंथला जर का एक पर्टिक्युलर व्यक्ती रिफंड 50 रुपीज करत असेल तर रिमेनिंग किती राहतील त्याच्याकडे? दिस वन विल बी द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. फर्स्ट मंथ इमॅजिन करा त्यांनी 1000 रुपीज घेतलेले आहेत. फर्स्ट मंथमध्ये तो 50 रुपये देतो, तर त्याच्याकडे किती रुपये राहतील? 950. सेकंड मंथमध्ये 900, 850, 800 अँड सो ऑन टिल 50. ठीक आहे, सो दे हॅव गिवन लाईक दिस. समजलं का इथपर्यंत? ठीक आहे, विल मूव टू द फॉर्म्युलेशन पॉईंट राईट नाव. आपण आता एक पर्टिक्युलर फॉर्म्युला तयार करणार आहोत प्रत्येक सम सॉल्व करण्यासाठी. दो इट इज नॉट दॅट मच नेसेसरी नाही आहे एवढी, तरी पण त्याला पर्टिक्युलर फॉर्म्युलामध्ये ढालणं एक्सपेक्टेड आहे. तुम्ही जर पहिली सिरीज बघितली होती तर त्याच्यामध्ये काय होतं रे, एक इझी एक्झाम्पल घेऊया आपण फक्त. फर्स्ट एक्झाम्पल जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये काय होतं? 1, 2, 3 आणि 4 होतं. ठीक आहे, जर तुम्ही बघितलं असेल तर फर्स्ट टर्म जी आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशनची, त्याला नेहमी कशाने डिनोट केलं जातं? ए ने डिनोट केलं जातं. समजतंय ना? हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की फर्स्ट टर्म ऑफ द अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज ऑलवेज डिनोटेड विथ द स्मॉल ए. पहिली जी टर्म आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशनची ती नेहमी स्मॉल एने डिनोट केला जाते. आणि ह्याच्यामधला जो डिफरन्स असतो सक्सिडिंग डिजिटमधला, तो कशाने डिनोट करतो आपण? स्मॉल डी ने. इथपर्यंत क्लिअर आहे? The first number of arithmetic progression is being denoted with the letter A and the difference is denoted with the common difference is denoted with the letter D. आता इथं बघा, मी मगाशी लिहिलं होतं 1, 2, 3 आणि 4. फर्स्ट टर्म आपण कशाने डिनोट केली? ए ने. नेक्स्ट टर्ममध्ये बघा, ह्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे रे? 1चा आहे. म्हणजे इथं काय आहे? ए इज इक्वल्स टू 1 झालं या पर्टिक्युलर सममध्ये, आणि डी इज इक्वल्स टू पण किती झालं रे? 1च आहे, कारण डिफरन्स प्रत्येक डिजिटमध्ये कितीचा आहे? या 1चा आहे. समजतंय ना? तर त्यांनी फॉर्म्युलेशन बघा, आता नेक्स्ट डिजिटला काय लिहिलंय त्यांनी? ए प्लस डी लिहिलंय. बघा, ए प्लस डी आणि 2 मध्ये साम्य. समजतंय ना? 1 + 1 2 होत आहे. फॉर्म्युला कसा तयार होतोय समजतंय का?
समजते ना व्हॉट आय एम ट्राइंग टू से. आता थर्ड डिजिट बघा त्यांनी काय फॉर्म्युलेशन केलंय थर्ड डिजिटसाठी a+2d. आता इथं बघा 3 इज द नंबर. ए किती आहे आपला, थांबा 1 मिनिट व्यवस्थित सांगतो. सो वी आर गोइंग टू टेक वन एक्झाम्पल 1 2 3 4 अँड वी आर गोइंग टू फॉर्म्युलेट इट. आता इथं ए काय आहे 1 आणि कॉमन डिफरन्स डी काय आहे रे, तो पण किती आहे 1 आहे बरोबर, तो पण 1 आहे. फर्स्ट टर्म नेहमी ए ने डिनोट केली जाते. सेकंड टर्मला त्यांनी काय असं डिनोट केलेलं आहे a+d. सेकंड टर्म a+d म्हणजे काय 1 + 1 किती होईल रे 2 आहे का, सेकंड टर्म 2 आहे आपली. थर्ड टर्मला त्यांनी काय सांगितलेलं आहे a+2d. बघा 2d म्हणजे काय 2 × 1 म्हणजेच काय होईल 1 + 2 होईल. 3 आहे का सेकंड टर्म आपली आहे बरोबर. थर्ड टर्मला त्यांनी काय सांगितलेलं आहे a+3d. 3d म्हणजे 3 × 1 म्हणजेच 1 + 3 सो इट इज 4. समजते का फॉर्म्युलेशन त्यांनी कसं केलेलं आहे. सो दे हॅव ट्राईड फॉर्म्युलेटिंग इट. हां दिस वन इज फॉर्म्युला. हां वी नीड टू यूज दिस. हां वी नीड टू यूज दिस फॉर्म्युला. समजतंय ना आपल्याला हा फॉर्म्युला एक्झाममध्ये यूज करायचा आहे. पण तो कसा आला हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून साठी एका एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण ट्राय केलेला आहे. ठीक आहे असं आहे. सो बेसिकली शाल आय मूव्ह ऑन. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे. हां ठीक आहे आपण पुढे जाऊयात. आता डाऊट आला तर विचारत चला. पैसे काय कमी नाहीत भरलेले तुम्ही. ठीक आहे आता प्रॉब्लेम आला ही गोष्ट वेगळी आहे, बट स्टील यू कॅन आस्क मी डिरेक्टली. काही प्रॉब्लेम नाही, आपण समजणं गरजेचं आहे. ठीक आहे आता इथं जर बघितलं तुम्ही तर 1 मिनिट. आता त्यांनी काही अरिथमॅटिक प्रोग्रेशन्स तयार केलेले आहेत ते आपण बघूया. म्हणजे त्यांनी ए आणि डीच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि त्याच्या साह्याने त्याच्यासमोर बघा, त्याच्या साह्याने त्याच्यासमोर अरिथमॅटिक प्रोग्रेशन तयार केलेत बघा. म्हणजे इथं ए आणि डीच्या व्हॅल्यूज आहेत आणि त्याच्या पुढं काय आहेत अरिथमॅटिक प्रोग्रेशन तयार केलेले आहेत. ठीक आहे फर्स्ट एक्झाम्पल बघा. आता फर्स्ट एक्झाम्पलवर फोकस करा सगळेजण. सो दिस वन इज द फर्स्ट एक्झाम्पल. व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर ए, इट इज बिंग -7 आणि डीची व्हॅल्यू किती दिलेली आहे रे त्यांनी -2 ही व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे दे आर बिंग ॲडेड. डिफरन्स काय होता आहे ॲड होत आहे आणि नेक्स्ट व्हॅल्यूला तुम्हाला तो भेटत आहे. समजते ना तुम्हाला तो काय करायचा आहे डिफरन्स आहे तो ॲड ऑन करत जायचा आहे. आता जर तुम्ही तो डिफरन्स ॲड केला तर तो काय होईल रे निगेटिव्ह. लेट्स सी आपण बघूयात. ए ची व्हॅल्यू किती दिलेली आहे -7, डी इज -2. समजते ना. मग आपला फॉर्म्युला काय होता फर्स्ट टर्म इज ऑलवेज ॲज इट इज. फर्स्ट टर्म ॲज इट इज राहणार. सेकंड टर्म काय होती रे a+d. -7 -2 किती आली रे टर्म नेक्स्ट -9. समजते ना. सो इट इज -7 सेकंड टर्म -9. थर्ड टर्म कशी काढणार आपण a+2d. a+2d करावं लागेल आपल्याला. ठीक आहे a+2d कसं येईल. ए ची व्हॅल्यू किती आहे आपली -7. ठीक आहे प्लस इंटू ब्रॅकेट किती करावं लागेल 2 × -2. समजलं का हे 2 × -2 कारण डिफरन्स जो आहे तो कसा आहे रे आपला निगेटिव्ह आहे. ठीक आहे सो इट इज -7 -4 सो इट इज -11. नेक्स्ट टर्म समजली का किती आली -11. अशा पद्धतीने त्यांनी बघा ते कॅल्क्युलेट केलेलं आहे. एकदम इझी चॅप्टर आहे. ऑनलाईनसाठी आपण हा चॅप्टर त्यामुळेच सिलेक्ट केलेला आहे. समजतंय ना. त्याच्यामध्ये काय नाही फॉर्म्युलेशन आहे फक्त आणि तुम्हाला फक्त व्हॅल्यू पुट करायचे आहेत. यू विल बी इझिली कॅल्क्युलेट द अनदर व्हॅल्यूज. लेट्स सी द अनदर एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल बघूयात आता आपण. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता. द व्हॅल्यू ऑफ ए इज बिंग गिवन ॲज 1.0 अँड द डिफरन्स इज 0.1. ठीक आहे कोणाचं तरी घरातून एको तयार होते वाटतं आणि तो परत मला ऐकू येते मी जे बोलत आहे ते. थोडंसं केअरफुल राहा. बाकीच्यांना डिस्टर्ब होता कामा नाही आपल्यामुळं. ठीक आहे हां तर ए ची व्हॅल्यू किती आहे व्हॅल्यू ऑफ ए इज 1 आणि डी किती दिले रे आता 0.1. आता तुम्ही हे इझिली कॅल्क्युलेट करू शकता पण तुम्हाला ते फॉर्म्युलामध्ये बसवणं एक्सपेक्टेड आहे.
ए किती आहे 1. ठीक आहे. सेकंड टर्म किती असते रे ए प्लस डी. सो इट इज किती येईल 1 प्लस 0.1. यू कॅन डिरेक्टली कॅल्क्युलेट 1.1. थर्ड टर्म विल बी 1.2. समजतं आहे ना. फोर्थ टर्म विल बी 1.3. नेक्स्ट 1.4 1.5 अँड सो ऑन. अशा पद्धतीने काय होतील रे नेक्स्ट टर्म जे आहे ते तुमच्या येतील. त्यात त्यांनी तिथे दिलेला पण आहे बघा. सेकंड जे आहे सेकंड बघा. सेकंड डिस्कसिंग वी आर डिस्कसिंग द फर्स्ट एक्झाम्पल. प्लीज म्यूट युअर सेल्फ. We were discussing the first example of arithmetic progression and that example was related with the fractions. Fractions कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये we have discussed. We need to find out the first term and the common difference. आपल्याला काय करायचं आहे फर्स्ट टर्म कॅल्क्युलेट करायची आहे आणि कॉमन डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये तर फर्स्ट टर्म कोणती आहे रे 3/2 इज आवर फर्स्ट टर्म. 3/2 काय आहे आपली फर्स्ट टर्म आहे आणि सेकंड टर्म कोणती आहे 1/2. आता आपल्याला कॉमन डिफरन्स कॅल्क्युलेट करावा लागेल. ए तर आपल्याला सगळ्यांना इझिली कॅल्क्युलेट करू शकतो आपण जर तुम्ही हा चॅप्टर व्यवस्थित स्टडी केलेला असेल. इफ यू विल बी एबल टू स्टडी दिस चॅप्टर इज ॲज हार्ड ॲज पॉसिबल सो इट विल बी इझी फॉर यू टू सॉल्व इट इन एक्झाम. ॲटलिस्ट तुम्ही ए तरी कॅल्क्युलेट करू शकता. कॉमन डिफरन्स पण काढणं इझी आहे खूप जास्त पण मोस्ट ऑफ द पोरं स्टडी करत नाही त्या चॅप्टरचा कारण ॲरिथमॅटिक बऱ्याच जणांना आवडत नाही. गौरवी ॲरिथमॅटिक आवडत नाही तुम्हाला. इम्प्रूव्ह युअर सेल्फ. आता आपली सेकंड मेथड तीच आहे कॉमन डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा. सेकंड टर्ममधून आपण काय करतो रे कॉमन डिफरन्स कॅल्क्युलेट करताना फर्स्ट टर्म मायनस करतो. आता तुम्हाला इथं LCM येणं गरजेचं आहे लिस्ट कॉमन फॅक्टर. सो इथं कॉमन डिजिट 2च आहे त्यामुळे इट बिकम्स इझी टू कॅल्क्युलेट द कॉमन LCM ओव्हर हिअर. सो इट इज 2 1 -3 समजतंय ना. सो इट इज -2 डिवायडेड बाय 2. सो -1 इज द कॉमन डिफरन्स. -1 काय आहे रे कॉमन डिफरन्स आहे पण ही गोष्ट तुम्हाला 2 ते 3 वेळा कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे जसं आपण मगाशी बघितलं होतं की सेकंड टर्ममधून परत एकदा थर्ड टर्म फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्ममधून सेकंड टर्म फोर्थ टर्ममधून थर्ड टर्म आपल्याला सबट्रॅक्ट करून एकदा बघावी लागेल. सो इट बिकम्स इझी. काय होईल आपल्याला खूप जास्त इझी जाईल कॉमन डिफरन्स कॅल्क्युलेट करताना. ठीक आहे. सो विल सी द नेक्स्ट क्वेश्चन. आपण नेक्स्ट एक एक्झाम्पल बघूयात आता. इन द नेक्स्ट एक्झाम्पल त्यांनी काय सांगितलेलं आहे की हे जे 4 एक्झाम्पल दिलेले आहेत त्याच्यामधले ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. आता ही जी कंडिशन आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला चेक करायचं की कॉमन डिफरन्स जो आहे तो सेम आहे का नाही. जर का कॉमन डिफरन्स सेम आहे इफ द कॉमन डिफरन्स इज सेम देन वी कॅन से इट ॲज ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. इफ द कॉमन डिफरन्स इज नॉट सेम देन वी कॅन कंक्लूड दॅट दिस डज नॉट बिलॉंग टू ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन सिरीज. हे जे काही एक्झाम्पल आहे ते ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन सिरीजला बिलॉंग होत नाही असं तुम्ही स्टेटमेंट तिथे लिहू शकता. बेसिकली दिस काइंड ऑफ एक्झाम्पल्स आर बिंग आस्क्ड इन युअर सेक्शन ए. तुमचा जो 20 मार्क्सचा सेक्शन ए असेल फायनल बोर्ड एक्झामला त्याच्यामध्ये हा सेक्शन जो आहे तो पॉसिबली विचारला जाऊ शकतो. ही जी फर्स्ट एक्झरसाइज आहे त्याच्यामधला एक क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली असणार आहे सेक्शन ए साठी. मार्क माय वर्ड्स. ठीक आहे. तुम्ही बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल बघावं लागेल. फर्स्ट एक्झाम्पल बघा त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे 4 10 16 22 अशा पद्धतीच्या टर्म्स दिलेल्या आहेत. सो इट बिकम्स इझी टू सॉल्व. खूप इझी आहे. आपण नेहमी काय करतो एखादा सम सॉल्व करताना सेकंडमधून फर्स्ट टर्म मायनस करतो, थर्डमधून सेकंड टर्म मायनस करतो आणि फोर्थमधून थर्ड टर्म मायनस करतो. सेम मेथोडॉलॉजी इज बिंग अप्लाइड ओव्हर हिअर. त्यांनी बघा तेच सेम अप्लाय केलेलं आहे. आता विच वन इज आवर सेकंड टर्म 10 समजतंय ना. 10 काय रे आपली सेकंड टर्म आहे आणि फर्स्ट टर्म कोणती आहे 4 आहे. सो इट इज फ्रॉम द सेकंड टर्म दे हॅव सबट्रॅक्टेड फर्स्ट टर्म. सो वी गॉट 6 ॲज आवर आन्सर कॉमन डिफरन्स. ठीक आहे. फर्स्ट ह्याचा कॉमन डिफरन्स किती आहे 6 आहे. आता नेक्स्ट सिरीजला त्यांनी काय केलेलं आहे सेकंड आहे बघा. आता सेकंड जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये बघा थर्डमधून सेकंड डिजिट जो आहे तो सबट्रॅक्ट केलेला आहे 16 - 10 इट इज अगेन 6. ठीक आहे. आणि परत त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे फोर्थ डिजिटमधून थर्ड डिजिट जो आहे तो सबट्रॅक्ट केलेला आहे. सो इट इज 22 - 16 अगेन 6. सो इथं जर तुम्ही बघितलं तर कॉमन डिफरन्स कसा आहे रे 6 6 6 समजताय ना. सेम आहे डिफरन्स इज कॉमन. सो हे काय रे ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे फर्स्टवाला जे एक्झाम्पल आहे. आता सेकंडवाला एक्झाम्पल बघा. सेकंडवाला एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे 1 -1 -3 -5 अशा पद्धतीचे डिजिट्स आहेत. अगेन सेम मेथोडॉलॉजी
we need to subtract first term from the second, third term from the second term from the third, and the third term from the fourth. कोण आहे तो स्क्रीन शेअर करतोय मध्ये? लेक्चर बंद करायचं का आपण? गॅलेक्सी J6 युअर ऑडिओ इज ऑन. कोण आहे बाबा? तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का रे? हां, ऑडिओ तो म्यूट कर. सो you're डिस्कसिंग द सेकंड एक्झाम्पल. आय गेस आपण सेकंड एक्झाम्पल जे आहे ते डिस्कस करत होतो. आय गेस 2च मिनिट राहिलेले आहेत लेक्चर संपायला. वी विल टेक इट टुमॉरो. आपण उद्या घेऊया. बेसिकली मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. मी होमवर्क जो आहे माझा तो ग्रुपवरती पोस्ट करेन. ठीक आहे. काही 2-3 एक बेसिक एक्झाम्पल टाईप तुम्हाला एक स्क्रीनशॉट पाठवेन. तेवढं फक्त राईट ऑन. ठीक आहे. हॅलो.